PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 4. लेखिका प्राची सोळे. गाण्याला सुरुवात झाली आणि सगळ्यांनी तो क्लब डोक्यावर घेतला. यात ह्या चौघीही सामील होत्या. कथा पुढे सुरू. क्लबमध्ये वातावरण तुफान पेटलं होतं. ब्लॅक पॅन्थर स्टेजवरून एक गाणं गात होता आणि तरुणाई ओरडून टाळ्या वाजवून डान्स करून त्याला दाद देत होती. डिस्को लाईट, स्पीकरचा प्रचंड आवाज, डान्सिंग क्राऊड, एक भन्नाट माहोल. सानिया, रिया, मान्या हात वर करून उड्या मारत वेड्यासारख्या नाचत होत्या. मैथिली मात्र थोडी शांत सभ्यपणे बसली होती. अचानक तिची नजर परत बाजूला गेली आणि ती सटपटली. आदिराज अजूनही तिच्याकडेच पाहत होता. क्षणभर मैथिलीला अस्वस्थ वाटलं. हा मुलगा इतका का बघतोय माझ्याकडे? ओळखीचाही नाही की कधी भेटलोय आपण आधी. अरे काय झालंय? गाणं बघ, स्टेजकडे लक्ष दे, शेखर त्याच्या कानात म्हणाला. आदिराज हळू आवाजात बोलला. शेखर, त्या मुलीकडे बघ, काहीतरी आहे तिच्यात. खूप साधं पण रॉयल लुक आहे. शी इज डिफरंट, तो म्हणाला. मैथिलीने नकळत केस कानामागे सारले आणि त्या क्षणी आदिराजचं मन पूर्णपणे हरवलं. गाण्याचा बीट बदलला. डीजेने ट्रान्स म्युझिक सुरू केलं आणि क्राऊड पुन्हा विडावून नाचायला लागला. सानियाने मैथिलीचा हात धरला. ए मिच, चल ना नाचूया. नाही ग, मी नाही. ए बस झालं. आय एम नॉट लिसनिंग. उठ पटकन. कॉन्सर्ट एन्जॉय करायचा की नाही? सानियाने तिला जोराने खिचलं आणि मैथिलीला डान्स फ्लोअरवर नेलं. डान्स फ्लोअरवरच्या चमचमणाऱ्या लाईट्समध्ये काळ्या वनपीसमध्ये चमकणारी मैथिली अगदी वेगळीच दिसत होती. तिच्या प्रत्येक स्टेपवर आदिराजचे डोळे खेळले. तो थोडा पुढे सरकला. ए कुठे चाललायस? शेखरने हाताने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. बस थांब जरा, मला तिच्याशी बोलायचंय. आदिराजच्या आवाजात लहरीपणा होता. डान्स करताना अचानक एका क्षणी सानिया बाजूला सरकली. रिया मान्याला खेचत वेगळ्या बाजूला गेली आणि फ्लोअरवर थोड्याशा अंतरावर मैथिली एकटीच उभी राहिली. संगीताच्या आवाजात सगळेच मदहोश झाले होते. तेव्हाच आदिराज सरळ तिच्या समोर जाऊन उभा राहिला. त्यांचे डोळे भिडले. आजूबाजूला आवाज होता, लाईट्स होती, लोकांचा कल्लोळ होता, पण त्या क्षणी दोघांच्या डोळ्यात एक अजब शांतता भरली. हाय, आदिराज हलकं स्मित करत म्हणाला. मैथिली दचकली. क्षणभर तिला काही बोलावं की नाही असं वाटलं, पण तिच्या ओठांवरून नकळत शब्द निसटलेच. येस. आदिराजने आणखीन स्मित मोठं केलं. त्याने हात पुढे केला. नाईस टू मीट यू. मैथिली थोडा वेळ थांबली. तिने त्याच्या पुढे केलेल्या हाताकडे पाहिलं. डोंट वरी, इट्स नॉट डर्टी, तो म्हणाला. तेवढ्यात क्लबच्या एका कोपऱ्यातून 2 बाउन्सर्स धावत आले. त्यांच्या मागे एक जाडजूड काळ्या शर्टातला माणूसही ओरडत होता. कोण आत आलंय? तू इथे कसा आला? शोधा त्याला, लगेच बाहेर काढा, तो म्हणत होता. त्यामुळे गोंधळ उडाला. म्युझिक थोडं थांबलं. लोकांनी मागे वळून बघायला सुरुवात केली. तो सानियाने मैथिलीजवळ घाईघाईने येत म्हटलं, काहीतरी गडबड झालेली दिसते, चल इकडे ये. पण मैथिली आदिराजकडे पाहत होती आणि आदिराज तिच्याकडे. अगं ये ना इकडे, सानियाने तिला खेचलंच. क्लबमधलं म्युझिक अचानक अर्धवट थांबलं. लाईट्स फ्लिकर होऊ लागल्या. गाणं बंद झालं आणि ऑर्गनायझरने घाईघाईने मायक्रोफोनवरून जाहीर केलं, प्लीज स्टे काम, काही मिनिटांत प्रोग्राम पुन्हा सुरू होईल, तो म्हणाला. पण जमावात मात्र कुजबूज पसरली. कुणी म्हणालं पोलीस आले, तर कुणी म्हणालं कोणीतरी आत चोरून शिरले. मैथिली घाबरली. तिने सानियाचा हात घट्ट पकडला. सानिया, मला वाटतं आपल्याला इथून बाहेर निघायला हवं.
पण सानिया अजूनही मूडमध्ये होती. चिल यार, असं क्लबमध्ये होतच असतं. सिक्युरिटी इश्यू असेल, लगेच ठीक होईल. पण मैथिलीच्या मनात मात्र अनामिक भीती शिरली. अजूनही फोर्स केला म्हणून ती इथे यायला तयार झाली आणि आता हे नको ते संकट तिला वाढवायचे नव्हते. ती अपसेट झाली. तेवढ्यात तो काळ्या शर्टातील जाडजूड माणूस परत बाउन्सर्सना ओरडला, त्याला शोधा, तो कुठेही गेला तरी आज वाचणार नाही. मॅक रुबिनच्या आत घुसायची त्याची हिंमत कशी झाली? आणि संपूर्ण क्राऊड गोंधळला. आवाज आणि आरडाओरडा करीत मैथिलीचं हृदय धडधडू लागलं. अचानक तिला जाणवलं, तो मगाचा मुलगा कुठे दिसत नाहीये. अरे, तो कुठे गेला? तिच्या मनात विचार आला. क्षणभरापूर्वी तर होता. क्लबमध्ये अजूनही गोंधळ सुरूच होता. बाउन्सर गर्दीत शिरून लोकांची तपासणी करत होते. सानिया, रिया, मान्या घाबरून एका कोपऱ्यात उभ्या होत्या. मैथिलीचं मन मात्र विचलित झालं होतं. तो मुलगा अचानक कुठे गेला? ती त्याचाच विचार करत होती. अचानक क्लबमध्ये डोळे दिपवणाऱ्या प्रकाशात धूर पसरू लागला. लोक घाबरून किंचाळू लागले. मैथिलीचा श्वास अडखळू लागला. सानिया किंचाळली, ओ नो, धूर आहे, लवकर बाहेर जाऊया. धूर पसरलेला, क्लबमध्ये वाढलेलं किंचाळणं, पण त्या गोंधळातही आदिराचे डोळे फक्त एकाच चेहऱ्यावर स्थिरावले होते, मैथिलीवर. लोक बाहेर पडायला धडपडत होते. सानिया, रिया मान्याला ओढत होती, पण मैथिलीचे पाय जवळ जमिनीत खेळले होते. आणि तो अचानक तिच्या समोर आला. हे, घाबरू नकोस, मी आहे. तुम्ही अचानक कुठे गायब झालात? गायब नव्हतो झालो, इथेच होतो. मैथिली काही बोलली नाही, फक्त त्याच्या डोळ्यांत पाहत राहिली. त्या डोळ्यांत काहीतरी असं होतं जे तिला अडकवू पाहत होतं, जरी आजूबाजूला गोंधळ माजलेला होता तरी. चल, इथून बाहेर जाऊया. आदिराजने तिचा हात अलगद धरला. तो स्पर्श एकदम अनोळखी असूनही ओळखीचा भासला. मैथिलीच्या अंगावर रोमांच उठले. क्षणभर तिने हात काढून घ्यायचा प्रयत्न केला, पण स्वतःलाच थांबवले. पण माझ्या मैत्रिणी, ती हलक्या आवाजात म्हणाली. त्यांची काळजी करू नकोस, त्या बघ बाहेर पडतायत, सुरक्षित आहेत. तुला आधी बाहेर घेऊन जाणं गरजेचं आहे, आदिराज म्हणाला. बाहेर आल्यावर ताजी हवा लागताच मैथिलीला दिलासा मिळाला. ती खोल श्वास घेत उभी राहिली. तो तिच्यापाशीच उभा होता. थँक्यू, ती बोलली. माय प्लेजर, तो हसून म्हणाला. बाय द वे, युअर गुड नेम? आय एम. हे ती बघ, तिकडे उभी आहे, रिया ओरडली. आणि मैथिलीने तिकडे पाहिलं. दोघीजणी तिच्याकडेच भरभर येत होत्या. अरे यार, कधीच तुला शोधतोय आम्ही, आणि तू तू इथे उभी आहेस. कम, लेट्स गो, हरी अप, मान्या तिला खेचत घाई करत म्हणाली. मैथिली काही बोलणार तोच सानिया कार घेऊन तिथे आली. कम, लेट्स गो, ती ओरडली. मैथिलीने त्याच्याकडे पाहिलं आणि कारमध्ये जाऊन बसली. क्षणात सानियाने कार भर रस्त्यावर काढली व मैथिलीच्या घराच्या दिशेने धावू लागली. कारमध्ये सानिया, रिया, मान्या खिदळत गप्पा मारत होत्या, पण मैथिली मात्र कारच्या खिडकीतून शांतपणे बाहेर बघत होती. तिच्या मनात एकच चित्र सतत येत होतं, आदिराजचे डोळे, त्याचा स्पर्श. बंगल्यासमोर कार थांबली. सगळ्या हसत होत्या. सानियाने तिच्याकडे डोळा मारत म्हटलं, ए मेच, आज तू खरंच ब्लॅक पॅन्थरपेक्षा जास्त अट्रॅक्शन होतीस. रियासुद्धा चिडवत म्हणाली, काय ग, कोणीतरी तुझ्याकडे टक लावून बघत होतं असं वाटलं मला. सांगशील का कोण? मला माहीत नाही कोण तो, पण तिच्या गालावर आलेला हलका लालसर रंग सगळं सांगून गेला. माहीत नाही कसं? मग तू त्याच्याशी बोलत काय होतीस? रियाने विचारले. अगं 5 मिनिटे पण झाली नाही आणि तुम्ही शोधत आलात. त्याचं नावही माहीत नाही मला. आता मी जाऊ? मैथिली वैतागली.
त्या तिघी गेल्यावर मैथिली चावीने दरवाजा उघडून बंगल्यात शिरली. आपल्या खोलीत गेल्यावर ती आरशासमोर उभी राहिली. काळा शिमरचा ड्रेस, केसांत सुगंध आणि मनात आदिराची प्रतिमा. ती अलगद पुटपुटली, कोण होता तो? त्याचं नावही विचारले नाही. कसं समजणार आता? त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्व, देखणा चेहरा नजरेसमोर हटत नव्हता. पहिल्यांदाच एका अनोळखी मुलाच्या नावाने तिच्या हृदयाचे ठोके वेगाने धडकत होते. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथेचा भाग ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेला लाईक करा, हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद.